श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो चतुर्थ सोपान किष्किंधाकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 818. प्रभू रामचंद्र आणि सुग्रीवाची ही भेट आणि त्यातून एकाहून एक उलगडत जाणारे हे मनाचे आविष्कार आपण जीवात्मक भूमिकेतून अभ्यासत आहोत. प्रभू रामचंद्र हा सर्व जीवांचा खरा सखा आहे. जीवाचे अनंत अपराध असूनही जो अत्यंत दया सिंधुत्वाने त्यांना आपल्या पोटात घेतो आणि पुन्हा पुन्हा जीवावरती असलेलं आपलं हे निर्मळ ममत्वच जणू काही प्रगट करतो. असे प्रभू रामचंद्र आणि सुग्रीवाचं नातं. सुग्रीवाने सख्यत्व केलं, परंतु संशयातून सख्यत्व केलंय. प्रभू रामचंद्रांनी सुग्रीवाच्या सर्व मर्यादांना ओळखून त्याच्यावरती ममत्व केलंय. हाच भगवंत आणि जीवामध्ये असलेल्या वृत्तीचा भाग आपण गेल्या काही कथानिरूपणांमधून अभ्यासत आहोत. कालच्या टप्प्यामध्ये आपण बघितलं की सुग्रीवाने प्रभू रामचंद्रांकडून सख्यत्वाचे सर्व गुणधर्म ऐकले. खरं प्रभू रामचंद्र त्याला सांगतायत की सखा सोच त्यागहु बल मोरे, माझ्या बळाच्या आधाराने तू चिंता करणं सोडून दे. परंतु सुग्रीवाची चिंता सुटली का? सुग्रीवाचा संशय संपला का? नाही. ज्याने सद्गुरूला ओळखलं नाही तो भगवंताला काय ओळखणार? अशा हनुमंताचं सान्निध्य असूनही ज्याने त्याला केवळ आपला सेवक समजलं, तो सुग्रीव प्रभू रामचंद्रांच्या स्वरूपापासून अनभिज्ञ होता आणि त्यामुळं त्याने प्रभू रामचंद्रांना आपल्या बळाची परीक्षा द्यायला सांगितली. दुंदुबी अस्ति ताल देखराये, बिनु प्रयास रघुनाथ डहाये. अशा पद्धतीने प्रभू रामचंद्रांनी सुग्रीवाच्या मनातली ही शंका देखील दूर केली. प्रभू रामचंद्रांच्या प्रभावाने सुग्रीव विस्मयचकित झालेला आहे आणि जणू काही आपल्या अंतरंगामध्ये त्याला ज्ञानाची अनुभूती याची क्षणिक अवस्था प्राप्त झाली आहे. जीवाची ही ज्ञानात्मक क्षणिक अवस्था कशी असते याचं चिंतन आम्हाला गोस्वामीजी आजच्या चौपायांमधून सांगणार आहेत. आपण अर्थातच या प्रदीर्घ दोह्याचं गायन केलं असल्यामुळे त्याची पुन्हा दुरुक्ती नाही. सुग्रीवाच्या या क्षणिक ज्ञानाची अवस्था आपण आजच्या निरूपणामधून समजून घेणार आहोत. मी काल आपणास एक म्हण सांगितली की जेथे चमत्कार तेथे नमस्कार. आपण भगवंत किंवा संत यांच्या प्रभावाच्या आधाराने त्यांचं स्वामित्व ओळखतो. त्यामुळे आम्हाला बऱ्याचदा संत जेव्हा म्हणतात की अरे बाळांनो नाम घ्या, नाम घ्या, आम्हाला असं वाटतं की अरे काय होणार ह्या नामाच्या आधाराने. परंतु या नामाची अनुभूती जी या संतांनी जाणली, जी त्यांच्या जीवनामध्ये नित्य त्यांच्या अवतीभोवती असलेल्या जीवांनी अनुभवली, त्यांनाच कळालं की हे संत जे आम्हाला नाम घ्यायला सांगत आहेत ते समस्त साधनाचं सार आहे. परंतु आमची तेवढी उत्कटता टिकत नाही. त्यांनी सांगितलेल्या शब्दांवरती देखील आमचा विश्वास बऱ्याचदा बसू शकत नाही. मग अशा प्रसंगी संत देखील स्वाभाविक एखाद्या चमत्काराच्या आधाराने या जीवांना नामसन्मुख होण्यासाठी म्हणून, आणि त्यातही विशेषत्वाने संत चमत्कार करत नाहीत, हे भगवंतच या संतांचं निमित्त करून ते सांगत असलेल्या तत्वाचं मूल्य बहुजनांना समजावं यासाठी त्या घटना घडवून आणत असतात. परंतु गंमत अशी आहे की संतांच्या चमत्कारांना आम्ही प्राधान्य देतो, संत सांगत असलेल्या तत्वाला मात्र आम्ही विसरतो. मला नेहमी आवडतं ते उदाहरण म्हणजे श्री महाराज ज्या गंगा मैयाच्या पात्रातून जात होते आणि जेव्हा ती बोट बुडू लागली तेव्हा श्री महाराजांनी त्या छिद्रावरती, ज्या बोटीच्या छिद्रातून पाणी वरती येत होतं, त्या छिद्रावरती पाय देऊन श्री महाराज उभे राहिले.
सगळे लोक वाचवा 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 म्हणून ओरडतायत. महाराज म्हणाले, अरे मी इथं आहे, तुम्ही का काळजी करताय? तुम्ही फक्त भजन करा, भजन करा. आणि महाराज स्वतः भजन सांगतायत. लोकांचं लक्ष भजनापेक्षा महाराजांच्या पायाकडेच त्यावेळेला जास्त असेल की महाराज तो पाय तर हलणार नाही ना. त्यामुळं आमचं भजन देखील बऱ्याचदा सज्जनो अशा आपल्या प्रपंचातल्या दृश्य गोष्टींच्या आधाराने घडत असतं. या निष्काम भजनापर्यंत पोहोचणं हे जीवाला अत्यंत अवघड होतं. आणि मग या चमत्कारांनाच आम्ही बऱ्याचदा ज्ञान समजून बसतो. अशा या ज्ञानाची ही एक संमोहन अवस्था, हीच आम्हाला अंतिम अवस्था वाटू लागते. समर्थ दासबोधामध्ये ज्ञानाची मर्यादा सांगतात की तुर्या देखील ज्ञान नाही. कारण की तुर्या अवस्थेपर्यंत मन हे आपल्या समवेत आहे. आणि जिथपर्यंत मन हे साक्षी भावाने का होईना दृश्य जगाशी लिप्त आहे, तोपर्यंत आत्मज्ञानाची स्थिती नाही. हेच आपल्याला प्रभू रामचंद्रांनी अरण्यकांडामध्ये रामगीतेमध्ये सांगितलं की जिथपर्यंत तुझं मन बुद्धी कल्पना करू शकते, जिथपर्यंत तुझ्या मनाला विषयांची मर्यादा जाणवते, तिथपर्यंत सर्व काही माया समज. आणि यामुळे या मायेच्या अखत्यारीमध्ये असलेल्या अनुभवांच्या आधाराने आत्मज्ञान ही स्थिती जीवाला कधीच प्राप्त होऊ शकत नाही. सुग्रीव देखील प्रभू रामचंद्रांची असलेल्या सामर्थ्याची ओळख या दृश्य जगातल्या अनुभवांवरून पाहतोय. दुंदुभी राक्षसाच्या अस्थी काय किंवा हे ताडाचे वृक्ष काय एका बाणामध्ये तोडून दाखवणं आणि त्या आधाराने प्रभू रामचंद्रांचं सामर्थ्य ओळखणं आणि त्याला आपलं ज्ञान समजून बसणं, हे सर्व काही तुर्येच्या अलीकडच्या अवस्था आहेत आणि त्यामुळे ते ज्ञान असू शकत नाही. या दृश्य जगामध्ये असलेल्या अनुभवातून आम्हाला जे जाणवतं ते केवळ ज्ञानाचं असलेलं एक क्षणिक दर्शन आहे. जसं आकाशामध्ये वीज चमकावी आणि त्या विजेच्या प्रकाशामध्ये आपण आपलं कार्य करण्याचा प्रयत्न करावा, हे जसं शक्य नाही, त्याप्रमाणे असं क्षणिक अनुभवांवरून आलेलं ज्ञान हे आत्मानुभूतीचं ज्ञान आहे, असा गैरसमज कधीच आपण करू नये. बघा, तुकामाईंचं दूरदृष्टी तर की जेव्हा त्यांनी अनुग्रह दिला, ज्या वेळेला त्यांनी साक्षात्कार घडवून आणला श्री महाराजांच्या जीवनात, त्यानंतर सांगितलं की गणू लगेच प्रापंचिकांमध्ये जाऊ नको, आता हे नाम चांगलं मुरू दे. आणि मग तो एकांत, ते नैमिषारण्यामधली अत्यंत कठोर साधना, या आधाराने श्री महाराजांनी आपल्या या मनाला तुर्यातीत केलं, तुर्येच्या पलीकडे नेलं आणि अशा विश्वमनाशी एकरूप झालेली ही ज्ञानोत्तर स्थिती श्री महाराज आयुष्यभर जगले. आजच्या काळामध्ये आम्हाला सर्व काही फास्ट हवंय, लगेच हवंय. आपण बघतो ना, बऱ्याचदा ऍडव्हर्टाईज देखील असतात, 21 दिवसामध्ये कुंडलिनी जागृतीचे कोर्स, आत्मज्ञानाचे कोर्स. अहो, इथे 21 जन्म जरी गेले तरी कदाचित कमी राहतील, कारण किती घनीभूत अवस्था होण्यासाठी ते ज्ञान आपल्या रोमारोमामध्ये मुरायला हवं. आणि इथं सुग्रीवाची अवस्था काय आहे? तो एक सामान्य जीव आहे माझ्यासारखा. श्री महाराज म्हणायचे ना की आम्हा मध्यमवर्गीयांचं सर्वच काही मध्यम असतं. आमचा भाव मध्यम, आमची श्रद्धा मध्यम, आमच्या सर्वच गोष्टी या मध्यम स्वरूपाच्या असतात. त्यामुळे ज्ञानाची अवस्था देखील आम्ही मध्यम टप्प्यातूनच पाहतो. सुग्रीवाला प्रभू रामचंद्रांच्या या सामर्थ्यामुळं ज्ञान प्रगट झाल्याची एक जाणीव झाली. ज्याप्रमाणे आकाशात वीज चमकावी त्याप्रमाणे क्षणिक तो प्रकाश त्याच्या मनामध्ये पडला खरा. आणि या क्षणिक प्रकाशाच्या आधाराने तो प्रभू रामचंद्रांना म्हणू लागला की नाथ कृपा मन भयहु अलोला. आपल्या कृपेने आता माझं मन स्थिर झालं आहे.
बघा, या जीवात्मक अवस्थेमध्ये या ज्ञानाची जी अवस्था सुग्रीव बोलत आहे ना, ती सर्व अवस्था सत्यच आहे, परंतु त्या सत्य अनुभूतीची वानवा आहे आणि त्यामुळे ते अर्धसत्य होतं. उदाहरण द्यायचं झालं तर तुकाराम महाराजांचे अभंग एखाद्या काव्य रचणाऱ्या व्यक्तीने देखील कदाचित त्याच्यापेक्षा उत्तम भाषा शैलीमध्ये लिहिले असते, परंतु त्या उत्तम भाषा शैलीच्या आधाराने पांडुरंग डोलू शकला नसता जो तुकाराम महाराजांच्या शब्दांमध्ये डोलला. काय फरक आहे? अरे खरं तर शब्द उत्तम आहेत, पण ते असे शब्द आहेत जसं आपण आजच्या काळामध्ये बघा कपड्यांच्या दुकानात जातो, त्या मॉलमध्ये जातो, तिथं त्या स्त्रिया पुरुषांचे पुतळे असतात आणि त्याला त्यांचे ते कपडे घालून अत्यंत सजवून ठेवलेलं असतं सुंदर. म्हणजे दिसायला तर छान आहे, पण आतमध्ये प्राण आहे का? नाही. त्याप्रमाणे उत्तम काव्य आहे, परंतु अनुभूतीची चेतना नाही. त्याप्रमाणे ज्ञानाच्या गप्पा आहेत सुग्रीवाच्या, ज्ञानाची अनुभूती नाही. त्यामुळे बाह्यांगाने शब्द सत्य वाटतायत, अनुभूतीच्या आधाराने बघायला जावं तर हे सर्व केवळ शब्द जंजाळ आहे. हे नाथ, आपल्या कृपेने आता माझं मन स्थिर झालंय. हे अत्यंत सत्य वचन आहे की केवळ आणि केवळ भगवंताच्या कृपेनेच आपलं मन स्थिर होऊ शकतं. कुठं? त्याच्या चरणांपाशी. जसं आपल्या घरामध्ये कोणी यावं याचं स्वातंत्र्य आपल्याकडे आहे, त्याप्रमाणे भगवंताच्या चरणांपाशी कोणी जावं याचं स्वातंत्र्य भगवंताकडे आहे. तो केवळ त्याच जीवाला आपल्या चरणांजवळ स्थान देतो ज्याच्यावरती त्याची कृपा होते. तुकाराम महाराजांचा अभंग डोळ्यासमोर येतो. बंधना पासोनी उकलली गाठी, देता आली मिठी सावकाशे. न सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी न फिरे आता. हे मन आता त्याच्या जवळ गेलं, सर्व बंधनांपासून गाठी उकलल्या गेल्या आणि आता ते मन तिथं स्थिर झालेलं आहे. आता ते परत येऊ शकत नाही. परंतु ही त्याच्या कृपेने मनाची अवस्था तिथं स्थिर झाल्याची अनुभूती त्या संतांना येते. जीवाला देखील असं वाटतं की अरे आपलं मन आता स्थिर झालं आहे. पूज्य बाबा म्हणायचे ना की गोंदवल्याला आलं की बॅटरी चार्ज होते, असं वाटतं की किती जप करू, आता घरी गेल्यानंतर नामस्मरणाशिवाय दुसरं काही करायचंच नाही, असा आपण निश्चय करून बस स्टॉपवर येतो आणि बसमध्ये बसता बसता ते प्रपंचाचं भूत जे झाडावरती आपली वाट पाहत असतं ते पुन्हा मानगुटी येऊन बसतं आणि कुठलं नामस्मरण. 2-4 दिवसामध्ये पुन्हा आपले पहिले पाढे पड 55. म्हणजे आपलं मन खरं स्थिर झालं होतं का? नाही. आपल्या मनाला स्थिर झाल्यासारखी आम्हाला संमोहन अवस्था मिळाली होती. आणि अद्वैत काय आहे, जे कृष्णमूर्ती काय सांगतात की बऱ्याचदा भक्ती देखील जर सकाम असेल तर ते संमोहन आहे. आणि आम्ही या संमोहनामध्ये सज्जनो बऱ्याचदा अडकून पडतो. बरं, सुग्रीवाच्या अंतःकरणामध्ये किष्किंधेचं प्रेम आहे, सुख आहे, आपल्या पत्नीची आस आहे, बालीला धडा शिकवण्याचा द्वेष आहे. अशा या मनामध्ये असलेल्या विकारांच्या बरोबर ज्ञानाची अवस्था कशी बरं तयार होईल? कसं बरं ते मन प्रभू रामचंद्रांच्या चरणी स्थिर राहील? आणि त्यामुळं या ज्ञानामध्ये स्वाभाविक दांभिकता देखील जीवाच्या अंतःकरणामध्ये उतरते. कशी? सुख संपत्ती परिवार बडाई, सब परिहरी करियौ सेवकाई. सुख संपत्ती, परिवार, मोठेपणा सर्व काही त्यागून आता मी केवळ आपली सेवाच करू म्हणत आहे. मला दुसरं काही नको, आता मला केवळ तुमची सेवा करायची आहे. सामान्य जीवाची देखील अशीच अवस्था असते सज्जनो, की गोंदवल्यामध्ये आमच्याकडे बरीच मंडळी येतात. आमचे तिथले अधिकारी लोक त्यांच्याशी बोलत असतात की अरे आता तर हे 2020 तर सोडूनच बोललं पाहिजे आपल्याला, परंतु याच्या आधीचे वर्ष की अरे खूप काम आहे, खूप सेवा आहे, येत राहा येत राहा. हो, आता रिटायरमेंट झाले की काय, आता तुम्ही सांगाल त्या सेवेसाठी हजर आहेच.
किंबहुना आपल्या रिटायरमेंटच्या भाषणामध्ये देखील आता जास्तीत जास्त वेळ महाराजांच्या सेवेमध्ये घालवायचा असा देखील अनेक लोक निश्चय व्यक्त करतात. रिटायर होऊन 2-3 वर्ष झाले. अरे तू येणार होता ना, काय झालं? अहो यायचंय, पण काय रिटायरमेंट झाल्यानंतर कामं एवढी वाढली, नोकरी करत असताना कधीच एवढी कामं करावी लागली नाही तेवढी घरातली करावी लागतायत. नातवंड घरात, मुलगा सुनबाई दोघंही नोकरीला जातात, त्यांना सांभाळा, घरातली कामं करा, बँका, इलेक्ट्रिसिटीचं बिल, केवढ्या गोष्टी. श्री महाराज म्हणायचे की प्रपंचामध्ये अनुकूलता आल्यानंतर मी परमार्थ करीन असं म्हणणाऱ्या व्यक्तीला परमार्थ हा कधीच करता येऊ शकत नाही. सुग्रीवाच्या मनामध्ये देखील प्रपंचाचं प्रेम आहे, प्रपंचाची आसक्ती आहे, परंतु शब्द काय आहेत? सुख, संपत्ती, परिवार, मोठेपणा हे सर्व काही त्यागून मी आता आपली सेवाच करू इच्छितोय. काही दोहे झाल्यानंतरच आपल्याला त्याच्या शब्दांचा असलेला फोलपणा कळून येईल की जेव्हा प्रभू रामचंद्रांच्या कृपेने पुन्हा किष्किंधेचं राज्य मिळालं, त्या क्षणी पुन्हा तो विषयामध्ये लिप्त झाला आणि विसरून गेला. ही दांभिकता आहे जीवाची. परंतु संतांना दया सिंधू का म्हणतात? माझ्या रामाला दयेचा सागर का म्हणतात? कारण जसे सागरामध्ये अनेक नाले, अनेक शुद्ध जलाचे प्रवाह, अनेक प्रकारच्या दुर्गंधीयुक्त पाण्याचे प्रवाह, या सगळ्यांचं समुद्र हा स्वागतच करतो, कोणालाच कधी नाही म्हणत नाही. त्याप्रमाणे जीवाची ही दांभिकता स्पष्टपणे कळत असूनही त्याला तो आपलं म्हणतो. हेच संतांचं दया सिंधुत्व आहे सज्जनो. प्रभू रामचंद्रांना सुग्रीवाच्या या प्रत्येक शब्दाचा फोलपणा कळतोय, परंतु स्मित हास्य करून प्रभू रामचंद्र सुग्रीवाच्या या भावनांचा स्वीकार करतायत. आणि पुन्हा या दांभिकतेला जीव वाचलेल्या 4 गोष्टींच्या आधाराने भगवंताच्या समोर सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. बघा, ज्या भगवंताचा निश्वास म्हणजे वेद उपनिषद आहेत, अशा या भगवंताला त्याच्याच अध्यात्माचा आधार घेऊन आपल्या भूमिकेचं समर्थन करून सांगणं यापेक्षा अजूनही मोठी दांभिकता ती कुठली? सुग्रीव म्हणतो की मला तर केवळ आता सर्व गोष्टींचा त्याग करून तुझ्या चरणांची सेवा करावीशी वाटते, कारण ए सब राम भगति के बाधक, कहहि संत तव पद अवराधक. आपल्या चरणांची आराधना करणारे संत म्हणतात की ही सर्व सुख संपत्ती, हा परिवार, हा मोठेपणा, हे सर्व काही राम भक्तीचे विरोधी आहेत. बघा, ही जोपर्यंत जीवनामध्ये सद्गुरूच्या तत्वांची आम्हाला खरी पेरणी होत नाही, जोपर्यंत त्याची खरी मशागत होत नाही, तोपर्यंत आम्हाला हे सर्व संतांच्या शब्दांचे चुकीचेच अर्थ आपण आपल्या बुद्धीच्या आधाराने, आपल्या तर्कांच्या आधाराने आपल्या जीवनामध्ये लावून घेत असतो. कुठल्या संतांनी सांगितलं आहे की परिवार, मोठेपणा, सुख संपत्ती या गोष्टी रामभक्तीच्या विरोधी आहेत? असं असतं तर प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी देखील विवाह करायला नको होता. संत एकनाथांसारखा गृहस्थाश्रम स्वीकारून परमार्थामध्ये हे अद्वैत पद मिळवणारा संत व्हायला नको होता. श्री महाराजांसारखा बहुजनांमध्ये रमणारा संत हा प्रपंचाशिवायच व्हायला हवा होता. परंतु या सर्व संतांनी प्रपंच करून, पैसा अडका मिळवून, त्या आधाराने आलेला लौकिक, हे सर्व काही पचवून भगवंताची भक्ती करून दाखवली. मग कुठले संत असे म्हणतात की हे सर्व काही रामभक्तीच्या विरोधी आहे? बघा, पूज्य ब्रह्मानंद महाराजांचं मोक्षप्राप्तीच्या रहस्यातलं मी हे नेहमी उदाहरण देतो की मोक्षप्राप्तीच्या रहस्यात अंतिम टप्प्यामध्ये ब्रह्मानंद महाराज काय म्हणालेले आहेत की हे घरदार, जमीन जुमला, मुलं बाळ, संपत्ती, पैसा, अडका इत्यादी सर्व दृश्य गोष्टी मिथ्या व अशाश्वत आहे हे जाणून राहावे, त्याला सोडावे नाही, त्याच्यामध्ये राहावं, त्याचं खरं मूल्य ओळखून राहावं. हा खरा संतांचा त्यामागचा बोध आहे. परंतु आमचं कसं आहे, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. प्रपंचामध्ये राहिलं तर पूर्ण आसक्तीचे पाश प्रपंचामध्ये लिप्त करून आम्ही जगणार, नाहीतर मग थेट हिमालय गाठण्याचाच विचार करायला लागणार.
आम्हाला या नाथांसारखा प्रपंच, श्री महाराजांसारखा प्रपंच आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रपंचामधून परमार्थ करण्याची कधी संकल्पनाच अंतरंगामध्ये उपजत नाही. आणि मग आम्ही त्यासाठी शास्त्राचे आपल्या तर्काने आकार काढून घेतो आणि ते प्रत्यक्ष भगवंताला ऐकवतोय की हे सर्व रामभक्तीच्या विरोधी आहेत. परंतु म्हणतात ना की जसं आपला जो प्रिय आहे, जो आपला आवडता आहे, त्याचे बोबडे बोल देखील जसं आई वडिलांना आपल्या लहान मुलाचे आवडतात, त्याप्रमाणे प्रभू रामचंद्र आमच्यासारख्या अज्ञानी जीवांचे हे ज्ञानात्मक बोबडे बोल ऐकून आनंद घेत असतो हृदयामध्ये. सर्व काही जाणूनही, सर्व काही समजूनही त्याचे कुठलेही दोष न दाखवता त्यावरती प्रेमाचं छत्र धरणारा हा खरा राम, हा खरा आपल्या जीवनातला सखा आहे सज्जन. म्हणून श्री महाराज काकुळतीने येऊन म्हणतात की सर्व साधनांचे सार सखा माझा रघुवीर. आपला तो सखा आहे. कधी वाटणार आम्हाला की किती आमच्यावरती त्याचं प्रेम आहे, आमच्या सर्व जाणीवांना ओळखूनही, आमच्यातली दांभिकता ओळखूनही, आमच्यातलं अज्ञान ओळखूनही, आमचे हे ज्ञानाचे बोबडे बोळ ओळखूनही जो आमच्यावरती प्रेम करतो त्याचं नाव राम आहे, त्याचं नाव सद्गुरू आहे. शत्रु मित्र सुख दुःख जग माही, माया कृत परमार्थ नाही. जगतामध्ये जेवढे म्हणून शत्रू आहेत, मित्र आहेत, सुख दुःख इत्यादी सर्व गोष्टी आहेत, त्या सर्व काही माया रचित आहेत, तत्वतः त्या प्रत्यक्षामध्ये नाहीत. जीव आपल्या सोयीनुसार शास्त्रांचे अर्थ स्वतःकडे लावून घेत असतो. एक गोष्ट मध्यंतरी वाचनात आली होती की कसं आम्ही मायेचा अर्थ बऱ्याचदा आपल्या सोयीने लावतो. एकदा एका संताचे 2 शिष्य होते आणि त्यांच्यामध्ये काहीतरी कारणावरून वाद झाला. वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं आणि मारामारी करताना एकाचं वस्त्र दुसऱ्या शिष्याकडून ओढताना फाटलं गेलं. ते वस्त्र फाटल्यामुळं हा अगदी संतापून त्याच्याशी बोलू लागला. तेव्हा दुसरा शिष्य ज्याच्याकडून ते वस्त्र फाटलं गेलं होतं तो म्हणाला, अरे तू आपल्या गुरूंचे शब्द विसरलास? हे वस्त्र आहे साधं, एवढं फाटलं तर त्यासाठी एवढा संताप करायचा? काय शिकलास रे आपल्या गुरुकडे राहून? हा दुसरा शिष्य ते शांतपणे ऐकत होता. पहिला त्याला म्हणतो, अरे सर्व काही माईक आहे. यावरती पहिला शिष्य जवळून म्हणतो, अरे तू माझे डोळे उघडलेस बरं. असं म्हणून त्याला तो मिठी मारायला जातो आणि मिठी मारताना त्याचं देखील वस्त्र फाडतो. त्या क्षणी हा उसळी मारून म्हणतो, अरे माझं वस्त्र कशाला फाडलंस? तो म्हणाला, अरे माईक तर आहे, मी फाडलं काय तू फाडलं काय, एकूण एकच आहे. शत्रु मित्र सुख दुःख जग माही, माया कृत परमार्थ नाही. स्वतःच्या स्वार्थाला धक्का लागायला लागला की सगळं काही मिथ्या सत्य होऊन जातं आणि दुसऱ्याच्या स्वार्थाला धक्का लागल्यामुळं त्याच्याची सांत्वना करताना मात्र हे सगळं काही आम्ही मिथ्या आहे असं ठणकावून सांगू लागतो. बघा, शब्द सगळे बरोबर आहेत, परंतु अर्थाशिवाय असलेले हे शब्द आहेत सुग्रीवाचे. आणि त्यामुळे सुग्रीव प्रभू रामचंद्राला म्हणतो की बाली परम हित जासु प्रसादा, मिलेहु राम तुम समन बिषादा. हे रामजी, वाली तर माझा परम हितकारी आहे, ज्याच्या कृपेने माझा शोक नष्ट झाला, आपण मला मिळाला. आता काय या बालीशी लढाई करायची? त्याच्याशी स्वप्नात लढाई झाल्यासारखी आता ही अवस्था आहे सगळी. जसं स्वप्नामध्ये आपण एखादं दुःस्वप्न पाहावं आणि तत्पश्चात जाग झाल्यानंतर मनामध्ये संकोच करावा, तसं आता मला बालीच्या विषयी मनामध्ये वाटू लागलंय. माझा सगळा द्वेष या बालीच्या विषयी जो अंतःकरणामध्ये होता तो आपल्या दर्शनाने कुठच्या कुठं निघून गेला. हे देखील सत्यच वाक्य आहे.
बाली माझा परमहितकारी आहे. बघा सज्जनो, कथा कादंबऱ्या असतात ना, त्यामध्ये वर्णन अत्यंत रसभरीत असतं. आणि त्या उलट अद्वैत ग्रंथ जे असतात ते समजून घ्यायला थोडंसं मनाचं एकाग्रता करावी लागते. शब्द बऱ्याचदा क्लिष्ट असतात, परंतु ज्याला या अद्वैत ग्रंथांच्या शब्दांमधलं रसपान करता आलं, मग त्याला कथा कादंबरींचा रस हा अत्यंत फिका वाटू लागतो. त्याच्यामध्ये त्याचं मन रमू शकत नाही. त्याप्रमाणे ज्ञानाचे शब्द देखील अनुभूतीशिवाय बोलताना कदाचित आपण परमज्ञानी असल्याचा जगासमोर आभास निर्माण करू शकेल, परंतु जो खरा ज्ञानी आहे तो मात्र समोरच्या व्यक्तीची किती खोली आहे हे लगेच ओळखून जातो. तपस्येशिवाय ज्ञान नाही, तपस्येशिवाय अनुभूती नाही. ज्ञानाचा अभिनय करता येऊ शकतो, परंतु ज्ञानाची अनुभूती अभिनयातून येऊ शकत नाही. आता बघा, इथं 2 उदाहरणं माझ्यासमोर सहज स्मरणामध्ये येत आहेत. बाली परम हि तुझ्या सुप्रसादा, मिलेहु राम तुम समन बिषादा, असं सुग्रीव म्हणतोय की वाली माझा परम हितकारी आहे. परंतु यासाठी सुग्रीवाची काही तपश्चर्या आहे का, काही साधना आहे का, काही आत्मचिंतन आहे का? अर्थातच नाही. त्याचं सगळं केवळ या भयभीत अंतःकरणामध्ये या ऋष्यमुख पर्वतावरती निवास चालू होता. असंच एक वचन बालकांडामध्ये माता अहिल्याने प्रभू रामचंद्रांच्या समोर म्हटलंय. मुनी श्राप जो दीना अति भलकीन्हा परम अनुग्रहमय माना, असं माता अहिल्या प्रभू रामचंद्रांना प्रगट झाल्यानंतर म्हणते. या गौतम ऋषींची ही पत्नी, जिला गौतम ऋषींनी शाप दिला होता, उपल देह धरी धीर, पाषाण सम देह धारण करून ती तिथं पडली होती. जिची काही चूक नसताना तिला ही शिक्षा मिळाली. आणि अशा तपस्येमध्ये कित्येक कल्प कदाचित गेले आणि तत्पश्चात प्रभू रामचंद्र तिच्या आश्रमामध्ये आले. या तपस्येने जिचा देह हा परमपवित्र झाला होता, तिची तितिक्षा आता फळली होती. आणि त्यामुळे ती म्हणते की मुनी श्राप जो दीना अति भलकीना, गौतम ऋषींनी जो श्राप दिला तो अत्यंत चांगला केलं त्यांनी. मला त्यांनी श्राप दिला कारण की त्या शापामध्येच परम अनुग्रहमय माना, तो एक परम अनुग्रह होता त्या मुनींचा की ज्याच्यामुळे माझी तुमची भेट झाली प्रभो. आणि त्यामुळं प्रभू रामचंद्रांनी तिच्या अंतःकरणातला हा भाव जाणला आणि तिला तिच्या पती लोकामध्ये परत पाठवून दिला. गई पती लोक आनंद भरी, अशा रीतीने माता अहिल्याचं चरित्र हे आनंदमय होऊन जातं. गौतम ऋषींशी तिचं पुन्हा मिलन होतं. इथं देखील बालीच्या विषयी सुग्रीव तशीच वचनं म्हणतोय की बाली परमहित जासु प्रसादा, मिलेहु राम तुम समन बिषादा. परंतु प्रभू रामचंद्र आपल्या अंतःकरणातल्या भावनेला किती स्पष्टपणे पाहतात, ओळखतात, कारण की ते स्वसंवेद्य आहेत. हृदयात तेच आहेत, तेच जाणतात. आणि त्यामुळे इथं गौतम ऋषींच्याकडे जसं अहिल्या मातेला प्रेमाने प्रभू रामचंद्रांनी पाठवलं, त्याप्रमाणे सुग्रीव आणि बालीचं मिलन घडवून आणणं हे त्यांना सहज शक्य होतं. परंतु सुग्रीवाच्या अंतःकरणामध्ये अजूनही ज्ञान प्रगटलं नाही याची त्यांना स्पष्ट जाणीव आहे. दुसरी गोष्ट, माझा राम हा एक वचनी आहे. जर त्याने सांगितलंय की बालीला मी एका बाणात ठार करेन, तर ते कार्य प्रभू रामचंद्र निश्चित पूर्ण करणार होते. आणि त्यामुळे सुग्रीवाच्या या वरवर असलेल्या वचनांच्या आधाराने प्रभू रामचंद्र हे कधीच प्रभावित होणार नाहीत. आणि त्यामुळे सज्जनो, आम्ही सामान्य जीवानी देखील आपण जसे आहोत तसे भगवंताला निवेदित करावं. आम्ही ज्ञानाचा अभिनय करून भगवंताला प्रभावित नाही करू शकतो. त्या टाळ्या केवळ सामान्य जीवांकडून मिळू शकतात. या भगवंताच्या शाळेमध्ये कुठलंही नाटक त्याला प्रभावित करू शकत नाही. त्याला केवळ एकच गोष्ट कळते, परम सरल बानी.
ज्याची वाणी परम सरळ आहे, जो अत्यंत शुद्ध आहे, जो जसा आहे तसा प्रगट होतो, तोच भगवंताला अत्यंत प्रिय वाटतो. त्यामुळे सुग्रीवाने जरी इथं ज्ञानाच्या अनेक गप्पा भगवंताच्या समोर मांडल्या, तरी त्यामुळे प्रभू रामचंद्र मात्र कणभर देखील सुग्रीवाच्या या ज्ञानातून प्रभावित झालेले नाहीत. आणि त्यामुळे सुग्रीवानी ही सगळी काही भूमिका सांगितली आणि शेवटी म्हणतोय की अब प्रभू कृपा करहु ही भांती, सब तजी भजनु करव दिन राती. आपण आता माझ्यावरती अशी कृपा करा की ज्याच्यामुळं सर्व काही सोडून मी रात्रंदिवस आपलं भजनच करीन. म्हटलं तर शब्द देखील तसेच आहेत जसे माझ्या हनुमंताने सुंदरकांडामध्ये म्हटलेले आहेत की नाथ भगती अति सुखदायनी, देहु कृपा करी अनपायनी, सुनी प्रभु परम सरल कपि बानी, एव मस्तु तब कहेहु भवानी. हनुमंताने देखील प्रभू रामचंद्रांकडे केवळ 2 शब्दांमध्ये मागणी केली की प्रभो मला आपल्या कृपेने प्राप्त होणारी भक्तीचं वरदान द्या, जी अत्यंत सुखद आहे. मला त्याशिवाय दुसरं काहीच नको. केवळ एवढी एक साधी आपल्या अंतःकरणाची अवस्था हनुमंताने प्रभू रामचंद्रांच्या समोर व्यक्त केली. चिरंजीव केले जगी दास दोन्ही, अशा पद्धतीने माझ्या रामाने हनुमंताला चिरंजीव पद दिलं, त्याला भक्तीचं वरदान दिलं. कारण सुनी प्रभू परम सरल कपिबानी, ही हृदयातून थेट आलेली परम सरळ स्पष्ट अशी वाणी. आणि त्यामुळं प्रभू रामचंद्र अत्यंत प्रेमाने हनुमंताला ते दैदिप्यमान असं भक्तीचं वरदान देऊन जातात. आणि या उलट सुग्रीवाने एवढं सर्व काही ज्ञान वैराग्याची लक्षणं बोलून झाली आणि ह्या बदली प्रभूंनी त्याला काय केलं, सुनी बिराग संजुत कपि बानी, बोले बिहसी राम धनु पानी. प्रभू रामचंद्रांनी त्याचं सगळं हे वैराग्ययुक्त म्हणजे जे क्षणिक वैराग्याने आलेलं ज्ञान होतं ते पाहिलं आणि हातामध्ये धनुष्य धारण करणारे प्रभू रामचंद्रजी हसून त्याला केवळ एवढंच म्हणतात की जो कछु कहे हो सत्य सब सोई, सखा बचन मम मृषा न होई. तू जे काही बोललास ते सगळं सत्यच आहे, परंतु हे मित्रा, मी तुझ्या संगतीमध्ये आल्यानंतर तुझ्या अंतरंगाची अवस्था बघूनच मी म्हटलं होतं की बालीला मी एका बाणामध्ये ठार करीन. हे सर्व काही तुझ्या अंतरस्थितीचंच प्रगटीकरण मी माझ्या वचनांमधून केलं आणि माझं वचन हे कधीच खोटं होत नाही. ह्याचा अर्थ तुझं हे सर्व काही वैराग्य लटकं आहे, तुझं ज्ञान हे केवळ क्षणिक आहे. त्यामुळं तू या परमार्थाच्या गोष्टी माझ्यासमोर न बोलता तुझ्यासमोर असलेल्या कर्तव्याच्या दृष्टीने विचार कर. अशा रीतीने प्रभू रामचंद्रांनी सुग्रीवाचा सर्व भाव स्वीकारून त्याला त्याच्या पुढच्या कार्याची दिशा सांगितली. सज्जनहो, यातील पुढील कथाभाग आपण आता उद्याच्या कथाचिंतनामध्ये पाहूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.